परत एकदा माझ्या दुसऱ्या शैलीमध्ये सर्व रसिक वर्गाचं मी स्वागत करतो। सुंदर अशी बारी शायरांनी या ठिकाणी सादर केलेली आहे, सर्वांना आवडलीही असेल, त्यात आधी काही प्रश्न नाही। बघा, ज्याप्रमाणे मी माझी पहिली बारी सादर केली होती, बघा बुवा म्हणतात गवळणीची चाल दिली, मी जी गवळण गायली ती म्हणतात बुवा कळलीच नाही, बुवा म्हणतात चाल कुठली तरी रिमिक्स होती, अरे असं नका फटकी होती त्याच्यावरती, जी चाल गायली ती सुरामध्ये नव्हती का हो, सुराच्या बाहेर होती, बेसूर होती, याच्यासारखी ऐकायला बरी वाटत होती ना। हा मग याच्यावर फटकी आली पाहिजे होती, चाल जी गायली होती ना अगदी साधी आणि सोपी चाल होती माझी। बघा जी माझी गवळण होती, निद्रेत असताना राधा विषय सांगतो मी साधा, आला
जातो कुणी दारा मागुनी काय होता इरादा अवचिताला घोटाळा झाला गेला फजिती करून आता फायदा काय रडून काना कधीच गेलाय मारून. एवढी साधी आणि सोपी चाल माझी होती त्याला कळलेली नाही आणि आपण तो रिमिक्स चालवते म्हणून. बुवा खरंच सांगतो तुम्हाला चाल ती कळलेली नाही आणि तुमचं काम नाही ते. ज्याप्रमाणे हे मला म्हणतात ना की बुवा बघा तुम्ही भजनच करा बुवा करेन आणि या गोष्टीचा गर्व नाही तर माझ बागेल माझ. कारण माझ्या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत तुम्ही बघितलात आज तागायत माझ्या जिल्ह्यामध्ये असा एकही शाहीर नाही जो कलगीत तुला करतो. आणि या गोष्टीचा मला खरंच अभिमान आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून ही जी कोकणची लोककला शक्ती तुला मुंबई पर्यंत हुआ कित्येक शाहीर झोपवले हे तुम्हाला पण कळलं पाहिजे. आणि या गोष्टीचा खरंच मला माज आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हा एक शाहीर फक्त कलगीतुला जपतो. असू द्या बघा त्यानंतरला बुवाना माझ्या एकाही गाण्याची चाल कळलेली नाही कुठल्याच गाण्याची तोड बुवाने मला दिलेलीच नाही. बुवा म्हणतात पहिली वारी बुवा उठवत नाही. अरे मग तुझं काम काय पहिल्या बारीला तू पाडतोस ना एवढी तर तुझ्या खास आहे ना ते पहिली बारी तू का जाऊ त्यानंतर बघतो मी कशी चढवायची ती. बघा साधा सोपा विषय जेव्हा बुवा पहिल्या बारीला उभे राहिले बुवा काय म्हणाले की ही माझी बगैर लग्नाची म्हणजे बिना लग्नाची बायको आहे. म्हणजे कोण जी बुवा आहे ती माझी मी आजच्या बारीचा शिवशंकर आहे आणि ही पार्वती काय म्हणतात बिना लग्नाची बायको आहे. तर मी त्याच्यावरती विश्लेषण करून काय सांगितलं की बुवा बिना लग्नाची बायको नसती बिना लग्नाची लपडी असतात. तर बुवा म्हणतात यांची लपडी बघायला मी कधी गेलो मला जायची काय गरज. आणि मी म्हणलं तरी काय तुला की माझी लपडी बघायला ये म्हणून. हे डोकं बघा बुवा तुमचं चालू शकतं बाकी कोण नाही. असो बघा पुढे काय म्हणतोय बुवा खूप काय बोलून गेलेत. एक साधा आणि सोपा विषय ज्याप्रमाणे बुवा बोलले ना की एक गोळीचा विषय मी बुवाना लास्ट टाइम देवगड मध्ये मारला होता. त्या गोळीचं नाव आहे एडी जोवा. बुवाने मगाशी जे बोललं ते पण चुकीचं बोलले. त्या गोळीचं नाव आहे एडी जोवा. म्हणजे ज्या वेळेला आपलं कोलेस्ट्रॉल वाढतं ज्या वेळेला वजन वाढतं चरबी वाढते त्यावेळेला या गोळीचा उपयोग केला जातो. चरक कंपनीची ही आयुर्वेदिक गोळी येते. बघा तो विषय कसा होता बुवाने सांगितला तो पण चुकीचा सांगितला. जो विषय मी गायला होता तो परत एकदा इथल्या जगतच्या रस्तेपेक्षा कळला पाहिजे म्हणून तो मी गाऊन दाखवतो. बरंच केलं याची वाढली चरबी माझला अहो सुटला रेड्यावानी बुवा. हो म्हणतात ते खात्या पित्या करताय माझ्या अंगावरती मारणार तुला काय करायचंय. पण जे आहे जे सत्य आहे ज्या वेळेला खरंच बाबा कोणतरी सुटलेला आहे मी सर्वांना सांगेन ह्या गोळीचा लाभ घेऊ शकता. पण डॉक्टरांना विचारून म्हणजे एखाद्याला सुटलेला असेल एखाद्याची चरबी वाढली असेल त्यावेळेला या गोळीचा वापर होतो ना म्हणून मी फक्त एक साधा सोपा छंद घेतला होता. बघा काय म्हणतोय याची वाढली चरबी माझला अहो सुटला रेड्यावानी बुवा. आता अद्दल घडली चांगलीच याला घेतोय गोळी हा येड जवा घेतोय गोळी हा येडी जवा. असा बघा साधारण सोपा माझा विषय होता. बुवाने विश्लेषण करून अजून खूप काय भरून दुसरा विषय बनवून आणला. म्हणजे यांची एक सवय आहे ते काय करतात तुरेवाल्या शहराची जी गाणी असतील ना आधी गायलेली ती गाणी आधी बोलतात. कारण का यांना काय केलं काय भेटू नये म्हणून ही यांची सवय आहे. बघा एक साधा सोपा विषय माझ्या वडिलांचा बुवा फक्त 2 ओळीचा विषय पहिला तुमच्याकडे घेतोय. माझ्या वडिलांचा आहे ना याला झोंकला ना आई शपथ सांगतो. बघा दया 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 रे दया 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 रे याला साऱ्यांनी नाडलाय रे बुवा सापळ्यात गावलाय रे. अत्यंत वाईट सवय दारू पिणे अत्यंत वाईट सवय. मी सर्व रस्ते पेशंटला सांगतो दारू पिणे हे अत्यंत वाईट सवय. आणि त्या दारुड्याची एका बेवड्याची व्यथा जी आहे त्याची जी कथा आहे त्या छोट्याशा बेवड्यामधून मागतोय. याला साऱ्यांनी नाडलाय रे बुवा सापळ्यात गावलाय रे
आओ दादा शांत जरा सगळ्यांना ऐकू दे. याला साऱ्यांनी नाडलाय रे बुवा सापळ्यात गावलाय रे. सांगा बुवाला किती जणांनी मिळून काढलाय रे. सांगा बुवाला किती जणांनी मिळून काढलाय रे. तो आलाय आलाय ना. क्रिकेट मध्ये तसा भावेश पवार आहे ना तसा शक्तीधर मध्ये भावेश बोलू आहे. लावा ताकद का याला साऱ्याने नाडलाय रे बुवा सापळ्यात गावलाय रे. याला साऱ्याने नाडलाय रे बुवा सापळ्यात गावलाय रे. सांगा बुवाला किती जणांनी मिळून काढलाय रे. सांगा बुवाला किती जणांनी मिळून काढलाय रे बुवा. मला त्या अर्थी म्हणायचंच नाही आहे. ज्या वेळेला एखादा बेवडा दारू पिऊन गटारामध्ये पडलेला असतो त्यावेळेला त्याला उचलण्यासाठी काही लोक जातातच ना. एकटा कोणी कधी नसतो. एकट्याला झेपणार पण नाही. 2 असू दे 3 असू दे 4-5 जण ओढून काढतात असं बुवा मला म्हणायचं होतं. बांधर सेन आम्ही धोका तब कशी उडवतो बघते बघा. पुढचा विषय साधा आणि सोपा विषय. मगाशी बुवा गाण्यामधून म्हणून गेले दिली आरोळी माझं काळी जय फाटलं माझ्या मरणीला काल मरणीला काहीतरी म्हणले बुवा मगाशी मला क्लिअर ऐकू आलं नाही. गेली हवा तुरेवाल्याची सभारणात मोडी नर या गोड बोल्याची असं बोला काहीतरी म्हणायचं होतं बघा. साधारण सोपा. लाज नाही वाटली तुझी हातवर फाटली. हा विषय असा आहे आजच्या बारीची. ही बाई आणि मी पुरुष आहे आणि ज्या वेळेला त्या लक्ष्मणाने त्या शूर्पणखीचं नाक कापलं होतं याच्यावरून एक साधा सोपा विषय घेतोय. लाज नाही वाटली तुझी हातवर फाटली का तू आलीस झाकून. अगं का तू आलीस झाकून. घडली अद्दलही पडली तोंडाशी घडली अद्दलही पडली तोंडाशी टाकलंही जर कापून. पडली अद्दल पडली तोंडाशी टाकलंही जर कापून. Thank you.
बघा ज्याप्रमाणे बुवानी या ठिकाणी गाडी सादर केले, बुवानी मला 4 विषय दिले. अजूनही बघा एक छोटासा विषय बुवांसाठी देतोय. ज्या वेळेला रेड्यामुखी वेद बोलते गेले होते त्या अनुषंगाने एक गीत सादर करतोय. बघा काय म्हणायचंय. अरे येताना तू झाला शहाणा, त्या रेड्याचं नाव देत नाही आता. अरे येताना तू झाला शहाणा, सद केलं रे तू तुझ्या मुखानं. जग गाजला गज बजला पारंगत हा रेडा वेदानं. रेडा वेदानं ज्या वेळेला त्या रेड्याने वेद म्हटले होते, म्हणून मी म्हणतोय की पूर्ण जगाला कळलं की रेड्यामुखी वेद म्हटले गेले. म्हणून मी म्हणतोय जग गाजला गज बजला पारंगत हा रेडा वेदानं. दादा 4 बारे युट्यूबला पाहिजे. लास्ट टाइम कोण होता त्यांना मी बोलणार आहे, बुवाने बोलणार आहे. ती बारी अद्याप माझी आली नाही. टाकायची ना 4 बारे टाकायच्या, दोन्ही शायरांच्या टाकायच्या. त्यांना मिरवायची सवय असेल, मला मिरवायची सवय नाही. फक्त एवढंच की उद्या जर बारी शायरांची पडते माझी पडत नाही, मग लोक काय बोलणार, भावेश बुवाची बारी एकदम खराब झाली असेल म्हणून युट्यूबला टाकली नाही. किंवा ते काय बोलले ते लोकांना कळते, पण मी काय बोलतोय हे लोकांना कायच कळत नाही. काही कटिंग करू नका, जशी बारी आहे तशी टाकून द्या. अरे येताना तू झाला शहाणा, अरे येताना तू झाला शहाणा, साद केलं तुझे तुझ्या मुखानं. जग गाजला जग गाजला पारंगत हा रेडा वेदानं. हे जग गाजला पारंगत हा रेडा. बारीला जास्त विलंब झालेला जास्त वेळ घेणार नाही. मी पण आता शेवटावरती आणतोय. बघा या ठिकाणी आदरणीय शाहीर राजेश निकम यांचं जे गीत पूर्ण कोकणकर गाजत आहे. मगाशी भुवने एक अंतराचा घेतला या ठिकाणी. रत्नागिरी आहे माझे नवरत्नांची खान, कोकणाची माझ्या दिले वाढविली शान. बघा ज्या वेळेला शाहिरांचं हे गाणं आलं होतं, मला खरंच अजूनपर्यंत म्हणजे असं वेळ भेटला नाही किंवा असा चान्स मिळाला नाही. पण ज्या वेळेला शाहिरांचं गाणं आलं त्या वेळेलाच मी एक कटिंग या गाण्याची लिहून ठेवली होती, जी मला वाटली जे कोकण मी पाहिलं फक्त रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड नाही पाहिला. आपलं कोकण बघितलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड, त्याचप्रमाणे मुंबई शहर, पालघर, ठाणे हे सर्व जिल्हे कोकणामध्ये येतात. म्हणून त्या कोकणाचं वर्णन मी कसं केलंय ते या गीतातून सांगतो. बघा रत्नागिरी जशी आहे मी तशी जसं बुवानी लिहिलंय तसंच मी रत्नागिरीचं वर्णन करणार आहे. रत्नागिरी आहे माझी नवरत्नांची खान. पहिलं जे वाक्य होतं हे रत्नागिरीचं वर्णन. त्याच्या पुढे जो मी कोकण पाहिलाय तो कसं बघा. पालघर ठाणे देवी ताऱ्यांना मकान, सिंधुदुर्गाचं ते आरमार. आपल्या महाराजांनी ज्या वेळेला महाराजांनी विचार केला आणि अजूनही बकरीमध्ये ग्रंथांमध्ये नोंद आहे की सगळ्यात पहिला विचार महाराजांनी काय केला की याच्या पुढे जो शत्रू येईल तो पाण्यावाटे येणार. आणि म्हणून त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पाण्यामध्ये नौदलाची स्थापना केली होती. आणि ते पहिलं नौदल आरमार हे माझ्या मालवणच्या किल्ल्यावरती झालंय. म्हणून म्हणतोय सिंधुदुर्गाचं ते आरमार, बसलेत महाराज रायगडावर. आणि त्यानंतरला रायगडावरती महाराज स्वार आहेत. आपली राजधानी स्वराज्याची राजधानी रायगड मानली जाते. बसलेत महाराज रायगडावर,
सात बेटांचं मुंबई शहर, मुंबई शहर आपल्या पूर्ण भारताची आर्थिक राजधानी आहे म्हणून, आणि हा कोकणचाच विभाग येतो, कोकणचाच भाग येतो हा जिल्हा, म्हणून मी हा जिल्हा या गीतामध्ये घेतलाय. सात बेटांचे मुंबई शहर, आणि म्हणून परशुरामाच्या या कोकण भूमीत नाव गाजतय जगभर. रत्नागिरी आहे माझी नवरत्नांची घाट, महाराज रायगडावर मुंबई शहर, म्हणून परशुरामाच्या या नाव गाजतय म्हणून परशुरामाच्या या माझ्या गुरुवर यांनी हे आपल्या एकामेकाला शिव्या घालण्याचे बारे करण्यापेक्षा आहे ना, समाज प्रबोधन. आणि आतापर्यंत मला माहिती आहे, माझ्या ज्या लोकांनी माझ्या बारे बघितले त्या लोकांना माहिती आहे, शाहीर भावेश मोरे जे समाज प्रबोधन करतो ना ते त्यांच्या अजूनही लक्षात असेल. आणि नक्कीच आज या ठिकाणी एक समाज प्रबोधन म्हणून एक गीत गातोय. आताची जी तरुण पिढी आहे, ज्या मुली आहेत, त्या मुलींना एक चांगला संदेश म्हणावा किंवा एक चांगला उपदेश म्हणावा मी माझ्या गीतातून मांडतोय. बघा काय म्हणायचंय. लहानाची मोठी केली मायेचा रस तू प्यारी, लहानाची मोठी केली मायेचा रस तू प्यारी, प्रेम रंगीला तातून आली जीव लावला निस्वार्थी तुला, पण तू भुललीस त्या परक्याला. लहानाची मोठी आई बाबा करतात आणि 16, 17, 18 वर्ष झाली का कोणतरी नवीन मुलगा मिळतो का हेच माझं जीवन, मी इसके बिना जी नाही सकती, असं काय नाही का असतं. नंतर आपण पळवून जाणे, आत्महत्या करतो, करीत लग्न याच्याशी. पण ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी लहानाचं मोठं केलं त्यांची काही व्हॅल्यू राहत नाही. म्हणून हे गीत मी त्या सर्व तरुण पिढी समोर मांडत आहे. लहानाची मोठी केली मायेचा रस तू प्याली, लहानाची मोठी केली मायेचा रस तू प्याली, रंगीला तू आली जीव लावला.
जागरण झालेले आहे बघा. या मंडळासाठी सुर्वेवाडी तरुण मंडळ या मंडळासाठी एक गीत घेतोय. बघा काय म्हणायचंय. जोश अंगी आहे नवा ठेवतो विकासाचा दिवा. जोश अंगी आहे नवा ठेवतो विकासाचा दिवा. सुर्वेवाडी तरुण मंडळ राजापुरात आहे हवा. सुर्वेवाडी तरुण मंडळ राजापुरात आहे हवा. शाहिरांना विनंती करतो, आरतीला सुरुवात करतोय. कृपया करून आरतीला यावे. Please,